सीआरझेडचा कायदा हा संपूर्ण देशामध्ये लागू आहे आणि मी ह्याच अगोदर सांगितलेलं आहे, अगदी क्लिअरली सांगितलेलं आहे की कोणाही माझ्या मतदारसंघामधल्या नाही, कोकणामधील कुठल्याही हॉटेल मालकावरती अन्याय होणार नाही, एकही हॉटेल तुटणार नाही, कुठल्याही हॉटेल व्यावसायिकाचा व्यवसायावरती परिणाम होणार नाही याची दक्षता आम्ही स्वतः घेऊ. वेळ पडल्यास योगेश कदम आमदार म्हणून स्वतः हॉटेल मालकांसोबत तिथे त्यांच्यासोबत उभा राहील आणि कारवाई होणार नाही, हा माझा शब्द आहे. विषय राहिला साई रिसॉर्टचा, मी फक्त एवढंच सांगेन, परवाच्या दिवशी अनिल परब यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य वापरलं की रामदास भाईंच्या बाबतीमध्ये त्यांनी टीका अशी केली स्वतःच्या भावांना त्यांनी सोडलं नाही, असं त्यांनी एक वाक्य वापरलं. मी उलट सांगेन की आमचा घराचा वाद हा एका बाजूला असताना त्या वादामध्ये ठिंगी पाडण्याचं काम हे अनिल परब आणि संजय कदम यांनी केलं, जेणेकरून संजय कदम ह्याला मी अगदी जबाबदारीने सांगतोय, निवडणुकीला त्यांना फायनान्सर म्हणून कोणतरी व्यक्ती हवी होती आणि आमचे काका ह्यांना ते फायनान्सर म्हणून त्यांना हवे होते आणि म्हणून रामदास भाई आणि रामदास भाईंचे लहान बंधू सदानंद कदम हे रामदास भाईंसोबत येऊ नये, त्यांचं जुळू नये ह्याची दक्षता त्यांनी बसून घेतलेली आहे. म्हणजे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.